मित्रांनो, काय झालं काय थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय. फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत महत्त्वाचंच आहे. काय या भानगडी आम्ही काय कोणाच्या जीवावर केल्या? आम्ही आमच्या जीवावरच केल्या. कोणतरी आमच्या मदतीला धावून येईल, कोणतरी आम्हाला पाठिंबा देईल आणि मग आपण ते सगळं करायचं. हे काय ठरलेलं काहीच नव्हतं, किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशीही भांडण नव्हतं. परंतु गेले 1.5-2 वर्ष ज्या पद्धतीनं आपले पक्षप्रमुख या पक्षप्रमुखांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ज्या घाणेरड्या शब्दामध्ये सातत्यानं बोललं जातंय, हे तुम्हाला मान्य आहे? याचा प्रतिकार करायचा नाही? यांना त्याच शब्दात कधी कधी उत्तर द्यायचं नाही? दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? काय लागतात बाहेर? बॅनर लागतात. टायगर आ रहा है, हायला चुकीला माफी नाही, बदला घेतला जाईल, हिशेब चुकता केला जाईल, वगैरे 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 अशा प्रकारचे बॅनर लागतात. कोणाच्या बॅनर लागतात? राष्ट्रीय पक्षाचे, एका राष्ट्रीय पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, ज्या विश्वगुरु म्हणून त्यांच्या पक्षाचे समजतात, त्या विश्वगुरूंचा फोटो, त्यांची निशाणी, त्यांचे पक्षाचे अधिकृत पदाधिकारी अशा प्रकारच्या ज्या वेळेला फोटो लावतात, अशा प्रकारचे आव्हान देतात, जिकडे तिकडे प्रसिद्धी करतात, टीझर प्रसिद्ध करतात, त्यावेळेला भास्कर जाधवच्या पाठीमागं 40 वर्षाची पुण्याई उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती उभी राहिली परवांच्या दिवशी पुण्याई पाठीमागं. त्याबद्दल योग्य ठिकाणी मी बोलेन. आजचा माझा तो विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की थोडंसं घरभेदी, जे घरभेदी आहेत ना, त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला. काही ठिकाणी बोलले, ते म्हणाले काय गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर जाधवनी बोलायची, ते बोलले. आता मी भाषा कुठली वापरली? ह्यांच्यासारखी भाषा मी वापरली आहे? ते बोलले, ते आता इकडे येऊन बोलले, आता भांडणं झाली, आता ह्यांचा खर्च बिर्च कुणी करायचा? म्हणजे हा घरात, आणि ह्याला काळजी नेहमी खर्चाची. हा खर्च कुणी करायचा? अरे बाबा, तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचारला? कोण गेला कोण? आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, तुझ्यावर नाहीये. मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामधला. अनेक वेळेला अशा प्रकारचे संघर्ष झाले. हे बाबूराव खातू इथं बसलेत, बंधू टाकळे आज हयात नाहीत. माजी आमदार आमचे बापूसाहेब खेडेकर हयात नाहीत. विलास सैतवडेकर वगैरे ही मंडळी आहे. ज्या वेळेला माझं नेतृत्व पुढे आलं, त्यावेळेला खूप मोठे अशा प्रकारचे संघर्ष झाले. पण त्या संघर्षामध्ये कदाचित हे मदतीला धावून नाही आले, पण ह्यांनी कधी विरोधकांना हात मिळवणी नाही केली. ते म्हटले जाऊ दे, त्याचा तो काय तो करतोय, त्याचा तो निस्तरील, काय हरकत नाही. पण या वेळेला लक्षात ठेवा, उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही. उशाजवळ साप जर असेल तर झोप येईल तुम्हाला? येणार नाही. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? कोण जात होतं पोलीस स्टेशन मध्ये? याद्या घेऊन कोण जात होतं? आणि सांगत होते, हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे, हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे. ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, याला अटक करू नका. कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये. काय झालं काय? आज इथं अशोकराव नलावडे बसलेत. अशोकराव नलावडे आमचे आहेत, त्यांना तेवढं बाहेर ठेवा. तो गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नलावडे तिथं नव्हतेच भानगडीला. ते रस्त्याच्या पलीकडे चहाच पित होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या तेव्हा. तो या गोट्या मोरेच्या घरी लग्न, त्याच्या सख्या बहिणीचं. 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरळमध्ये.
मी या सगळ्यांच्या घरी 11च्या 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणारच. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेले. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होतं. सख्या बहिणीचं लग्न होतं. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठे चंद्रपूर, कुठे गडचिरोली, कसा आलो असेल ते मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट. आई गदगदा रडत होती, बायको गदगदा रडत होती. लग्नाला उपस्थित राहिलो आणि जाऊन त्यांना आतल्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणारच, त्याची बायको रडणारच. त्याच्या वडिलांचं मला कौतुक करायचंय, त्यांच्या वडिलांचं कौतुक करायचंय. त्याच्या वडिलांनी सांगितलं, कशाला रडताय? गोट्या नाही आला तर काय झालं, म्हणजे हेमंत नाही आला तर काय झालं? अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणजे भास्करराव हाच आपला गोट्या आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.